तरी ते खायचं काम करायचे आणि आंदोलन करताना आम्हाला पुढे घ्यायचे. मग हे मी अनेक कोण म्हणताना काँग्रेस पक्षाचे कोण आता शहराध्यक्ष झालेत जतन नरोटे, ते करायचे, त्यांच्याशी मिसळून राहायचे करायचे. मग त्यावेळेस मी काँग्रेस पार्टीला जे शिंदे साहेबांना जे आश्वासन दिलं की आपण असा जो चालू आहे प्रकार, आम्हाला निधी नाही काय नाही. मग त्यावेळेस शिंदे साहेबांचं काम होतं ना की नगर चौकांना दोन्ही पार्टीला व्यवस्थित समजून सांगणं करणं, ते आम्हाला समजून घेतलेलंच काय नाही. मग ज्या ठिकाणी माझी जनता त्या ठिकाणी मी, आणि काँग्रेसने उलट मी सभागृहात भरल्यानंतर ना काँग्रेसने मला नोटीस दिली. कशामुळं का बीजेपीचा सत्ता होता का काँग्रेस. आज जे आहे मग तुम्ही पक्षांतर्गत कारवाईला वगैरे घाबरलं नाही का? आज तुम्ही इथं येऊन थांबलाय कशाला? मीच पक्षाला राजीनामा देऊन टाकलेला आहे. 5 वर्ष झाले पक्षाला राजीनामा दिलाय, पक्षाने अजून राजीनामा स्वीकारला नाहीये माझा. आता तुम्ही प्रणिती शिंदेच्या विरोधात तुम्ही उमेदवारी भरून त्यांच्या विरोधात लढणार? हे का लोकशाही आहे का? मला हे अधिकार आहे. मी ही महिला एक मागासवर्गीय, मला हे अधिकार आहे चर्म करायचे. आणि अनेक मी जनतेची कामं केले. गेले 5 वर्षामध्ये जे आतापर्यंत जे आमदार खासदार करू शकले तेवढे मी काम केलेले. जे मुस्लिम कब्रस्तान जे आपल्या सोलापूर शहरामधलं, त्या शहरांमध्ये जे मुस्लिम कब्रस्तान जे खासदार. मग प्रणिती शिंदेच्या विरोधात तुम्ही आता प्रचार काय म्हणून काय मुख्य मुद्दे मांडणार तुम्ही प्रचारामध्ये? आता समजा मराठा समाजाकडनं उमेदवारी मिळाली तुम्हाला, तर प्रणिती शिंदेच्या विरोधात काय मुख्य मुद्दे मांडणार सोलापूर शहरामध्ये ज्या काय महिलांचे प्रश्न आहेत, जे युवक आहेत म्हणा, जे त्या युवकांचे प्रश्न आतापर्यंत सुटले नाही, ज्या महिला ज्या कचरा वेचला झाला, मग त्या महिलांच्या जे मी बघते की मी ह्यांच्यासोबत 5 वर्ष काम केले की हे खोटे आश्वासन देऊन सगळे जे महिला ज्यावेळी इलेक्शन यायला बघते त्या ठिकाणी ताई माई अक्का म्हणून त्यांच्यासोबत फिरायचं. ज्या महिला आहेत त्या महिलांना पाठीवर हात टाकायचं, फिरायचं, ते कुठं तर थांबलं पाहिजे. युवकांना सुद्धा मी काम देतो म्हणून जे खोटे आश्वासन द्यायचे, आतापर्यंत निवडणूक झाल्यानंतर एकाही युवकांना काम दिलेलं नाही. कुठलेही युवक सगळं बेकार असेच पडलेले आहेत. मग जे काय माझे मुद्दे आहेत, जे महिलांचे म्हणा, जे सोलापूर शहरांच्या म्हणजे खोटे आश्वासन दिले होते प्रणिती शिंदे? खोटे आश्वासन काही लोकांना फक्त ते त्यांच्या जवळच्याच लोकांना द्यायचं करायचं, ते काम चालू असं राहायला बघता. आता तुम्ही सध्या बघता की सोलापूर शहरामध्ये जे काही प्रचार चालू आहे, हे काही चालू असणार काही कुठले बाहेरचे लोक एक तर तुम्हाला दिसत का सांगा? दिसत नाही. जे जवळचे आहेत त्याच लोकांचा प्रचार चालू आहे.